तामिळनाडूमध्ये बसचा अपघात, 15 जण जखमी। रेमंडमधील फॅमिली ड्रामा चिघळला, रेमंड कंपनीतून नवाज मोदींची हकालपट्टी। T20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगची एंट्री, भारताच्या शिलेदाराकडे सर्वात मोठी जबाबदारी। महायुती महाविकास आघाडीमुळे अजब घडामोड, ठाकरे बंधूंसोबत घडणार विचित्र योगायोग। इंदूरहून अकोल्याला निघालेली खासगी बस 100 फूट खोल दरीत कोसळली, 28 प्रवासी जखमी। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, पुण्यात रंगणार नमो विरुद्ध रागा। नाशिक जिल्ह्यातील 40 पोलिसांना महासंचालक पदक। मानसोपचारासाठी टेलिमानस आधार, 1.5 वर्षात कोल्हापुरातून सर्वाधिक कॉल। निमा समिटचे फलित, स्टार्टअप्सच्या पंखांना 65 कोटींचे बळ। सिंधुदुर्ग येथे तळेरे वाघाची वाडी फाट्यानजीक कारची ट्रकला धडक, 1 जण जखमी। चीनमध्ये भारताने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत जिंकली 3 सुवर्ण पदके। बोबदेव घाटामध्ये लुटणार करणारे त्रिकूट अखेर जेरबंद। लष्कर परिसरात कारचा थरार, 10 दुचाकींना ठोकले, तरुण गंभीर जखमी। उत्तरपत्रिकेत जय श्रीराम लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाले 60% गुण। पहिल्या दिवशी 3 अर्ज दाखल, नाशिकमधून 87, दिंडोरीतून 40 अर्ज विक्री। जिल्ह्यात 40 गाव, अमळनेर भागात सर्वाधिक पाणी टंचाई, 7 तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा। पानशेतमध्ये पुन्हा बिबट्यांचा धुमाकूळ, खबरदारी घेण्याचे पर्यटकांना आवाहन। कात्रजच्या तलावातील मैलमिश्रित पाणी रोखणार, महापालिका आयुक्तांचे आश्वासन। नैनितालमध्ये जंगल जळतंय, हेलिकॉप्टरने आग विझवण्याचे प्रयत्न। संविधान बदलणे हा केवळ विरोधकांचा अपप्रचार, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। शांतिगिरी महाराजांकडे 38 कोटींची मालमत्ता, 75,000ची कर्ज। शहरात यांत्रिकी पद्धतीची स्वच्छता ठप्प, ठेकेदाराच्या गाड्या बँकेने केल्या जप्त। ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर 29 व्हेल्सचा मृत्यू। यशवंतराव चव्हाणांना मरणोत्तर भारतरत्न द्या, खासदार उदयनराजे यांची मागणी। मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद। महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या घरी 80 तोळे सोने, रोकड, हिऱ्याचा हार जप्त। भारतातील व्यवसाय बंद करण्याचा व्हॉट्सअपचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा। अयोध्येत बसमधून 95 बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं 5 ते 9 वयोगटातील।